अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 30 एप्रिल ते 6 मे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी निमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। तर ते कसं करायचं, कोणी करायचं, त्याचे नियम अटी पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण की आपल्याला जेव्हा गुरुचरित्राचं पारायण आपण करतो तर त्याची सुरुवात कशी करायची किंवा त्याचे नियम धर्म काय असतात। आपल्याला जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करायचं ना तेव्हा सर्वप्रथम आपल्या गुरूंचे जे आशीर्वाद आहे तो आपल्या पाठीशी लागतो, गुरूंची इच्छा लागते तरच आपल्याकडून गुरुचरित्राचं पारायण होतं। तुमच्या मनात कितीही इच्छा असू द्या पण तुमच्या गुरूंची इच्छा असली पाहिजे की तुमच्याकडून सेवा करून घेण्याची। कारण आपलं जे कर्म असतात ना ते आपल्याला आडवे येत असतात, त्याच्यामुळे आपण कधी आपले कर्म चांगले ठेवायचे, चांगले विचार आपण आपल्या मनात आणायचे। तर ह्याच महिन्यामध्ये शेवटच्या तारखेला म्हणजे 30 तारखेला आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। तर ते 6 मे पर्यंत 7 दिवसात आपलं गुरुचरित्राचं पारायण पूर्ण होतं। 7व्या दिवशी म्हणजे आपली ती सांगता येत असते। तर आपल्याला काय करायचं आहे, कधीही गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करायचं तर सुरुवात ही शनिवारी करायची आणि त्याची सांगता शुक्रवारी आली पाहिजे, म्हणजे एरवी तुम्ही करता तेव्हा। पण आता हे सप्ताहाच्या काळामध्ये आता जेव्हा सप्ताह सुरू होतो तेव्हा हे गुरुचरित्राचं पारायण, मग त्याला असं काय नसतं सुरुवात कधी करायची काय असतं ते आपल्याला जेव्हा केंद्रात सप्ताह होतो तेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात करायची। तुम्ही केंद्रात पण बसू शकता, तुम्ही घरीही बसू शकता, तुमच्या वेळेनुसार। केंद्रात बसला तर अजून चांगलं, अतिउत्तम। तर सर्वप्रथम गुरुचरित्राचा ग्रंथ कसा दिसतो, बऱ्याचशा सेवेकरी नवीन असतात, त्यांना माहिती नसतं, त्याच्यामुळे हे बघा गुरुचरित्राचा ग्रंथ दिसायला असा दिसतो। आणि याच्यामध्ये एकूण 53 अध्याय असतात, म्हणजे 52 अध्याय आणि 53 जो अध्याय आहे तो अनुक्रमणिका असते। याची किंमत 249 रुपये, म्हणजे 250 रुपये धरून चला। आणि तुम्हाला धार्मिक दुकानात किंवा केंद्रामार्फत हा ग्रंथ मिळून जातो, नसेल तर आणून घ्या। सप्ताहाच्या काळामध्ये ग्रंथ मिळत पण नाही, मग काय होतं की आपली फजिती होते, त्याच्यामुळे तुम्ही अगोदर ग्रंथ नसेल तर आणून घ्या। तर हा ग्रंथ तुम्हाला आणायचा। याचं पारायण आपल्या घरामध्ये वर्षातून कमीत कमी 7 पारायण जर तुमच्याकडून जर झाले तर तुमच्या आयुष्यात कोणतेच प्रश्न तुम्हाला पडणार नाही, कोणते दुःख कोणते संकट तुमच्यावर येणार नाही। इतकी ताकद ह्या ग्रंथामध्ये आहे। 5वा वेद हा ग्रंथ मानला जातो, त्याच्यामुळे अतिशय पवित्र हा ग्रंथ आहे। त्याची काळजी पण तुम्हाला घरात आणलं तशीच घ्यायची आहे, वरती कुठेही टाकून द्यायचा नाही, विटाळा चंडा त्याला झाला नाही पाहिजे। एकदम व्यवस्थित सेफ जाग्यावर त्याला एखादा कपडा करायचा, त्याच्यात ठेवून तो एक चांगल्या जागेवर ठेवायचा, जेणेकरून रोज त्याला आपला हात नाही लागला पाहिजे। तर ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे। तर त्याच्यानंतर आपण पारायणाला बसतो। तर पारायणाला बसते वेळेस आता 30 तारखेला तुम्हाला पारायणाला बसायचं आहे। तुम्हाला 29 तारखेला काही उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत, नंतर मग तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करू शकता। त्याच्या अगोदर गुरुचरित्राचं पारायण कोण करू शकतं बघा, महिला पुरुष मुलं मुली सगळे ज्यांना वाचता येतं ते गुरुचरित्राचं पारायण करू शकतात, असं काहीच त्याला नियम धर्म नाही। तर गुरुचरित्राचं पारायण सगळेच जण करू शकतात। त्याच्यानंतर गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला होत असेल तुम्ही केंद्रात बसा किंवा तुम्ही घरी पण बसू शकता। घरी जे गुरुचरित्राचं पारायण जो व्यक्ती घरात बसणार आहे तर त्याने अगोदर जिथे बसायचं ती जागा पूर्ण स्वच्छ करायची। कारण काय होतं की आपल्या घरामध्ये विटाळा चंडाळाचे जे कपडे वगैरे असतात ते सगळे कपडे वगैरे धुवून काढायचे, ती रूम जिथे बसणार आहे ती रूम स्वच्छ करायची। जो व्यक्ती पारायणाला बसणार आहे त्याचे अंथरूण पांघरूण जे असणार ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे आदल्या दिवशीच। पूर्ण त्या रूममध्ये गोमूत्र पूर्ण घरातच शिंपडायचं। जोपर्यंत गुरुचरित्राचं पारायण घरात सुरू आहे तोपर्यंत 2 वेळेस तुम्हाला गोमूत्र तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे। जेव्हा तुम्ही घरातून म्हणजे बाहेरून घरात याल तेव्हा तुमच्या अंगावर गोमूत्र तुम्ही शिंपडायचं। त्याच्यानंतर आपण जो व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करणार आहे त्याने काय करायचं तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते। इकडं आता तुम्ही 30 तारखेला गुरुचरित्राचं पारायणाला बसणार आहात तर तुम्ही
आदल्या दिवशी म्हणजे 29 तारखेला काही उपाय आहेत. ते उपाय काय आहेत तर आपल्याला गुरुचैत्राचं पारायण करायचं तेव्हा तुम्हाला एका गाईला नैवेद्य खाऊ घालायचा. छोटीशी पोळी करायची, त्याच्यावर थोडीशी साखर तूप टाका आणि ती पोळी तुम्हाला नैवेद्य म्हणून गाईला खाऊ घालायची आहे. त्याच्यानंतर 4 कुत्र्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे. 4 कुत्र्यांना नैवेद्य सेम तशीच पोळी करायची. 4 कुत्रे शोधायचे आणि त्यांना ती पोळी तुम्हाला खाऊ घालायची. बरोबर 4च कुत्र्यांना ते तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे जे गुरुचैत्राचं पारायण जो व्यक्ती करणार आहे त्याचं जे गुरुचैत्र पारायण आपण बसतो तर आपलं तोंड जे उत्तरेकडे झालं पाहिजे किंवा तुमचं तोंड पूर्वेकडे आलं पाहिजे, असं तुम्हाला गुरुचैत्राचं पारायणाला बसायचं आहे. आणि रोज आपण तुमच्या घरामध्ये गुरुचैत्राचं पारायण करता, अर्थात गुरूंचं स्थान तुमच्या घरामध्ये असणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला दत्त महाराजांचा फोटो, मूर्ती किंवा महाराजांचा फोटो, मूर्ती तुमच्या घरामध्ये असणं महत्त्वाचं आहे. तर ते तुम्हाला अगोदर आणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वेळेस तुम्ही घरी बसलात तर तुम्ही 4च्या नंतर म्हणजे कधी तुम्ही गुरुचैत्राचं पारायण वाचू शकता. कधी वाचायचं तुम्ही सकाळी 4ला वाचू शकता, नंतर दिवसभर तुम्ही वाचू शकता, फक्त सायंकाळचे 4 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही पारायण वाचू शकत नाही. आणि दुपारी 12 ते 12:30 हा वेळ पण टाळायचा. दुपारी पण हा जे अर्धा तास आहे तो वेळ दत्त महाराजांचा भिक्षेचे वेळ असते, त्याच्यामुळे आपण गुरुचैत्राचं पारायण करू शकत नाही. त्याच्यानंतर तुम्ही 4 वाजेपर्यंत वाचू शकता. त्याच्यानंतर गुरुचैत्राचं पारायण करायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला गुरुचैत्राचं पारायण तुम्ही करता, तुमचं आता पहिला अध्याय म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही वाचणं झालं की ग्रंथाची आरती करायची. जो व्यक्ती पारायणाला बसला आहे आणि त्याला जे तो खातोय, जो जेवण जेवतोय तो नैवेद्य ग्रंथाला दाखवायचा. रोज 2 टाईम आरती करायची आणि 2 टाईम नैवेद्य जे तुम्ही खाता ते ग्रंथाला नैवेद्य तुम्ही दाखवायचा. त्याच्यानंतर गुरुचैत्राचं पारायण आपण करू त्या कालावधीमध्ये आपण परान्न अन्न कोणाचंही घ्यायचं नाही. म्हणजे तुम्ही बघा, आई बायको यांच्या हातचं तुम्ही खाऊ शकता, पण इतर कोणाच्या घरचं तुम्ही खाऊ शकत नाही. कारण परान्न अन्न कसं असतं की कोणाच्या घरी कसं बनवलं किंवा त्यांना विटाळ चंडाळ काही त्यांचे अन्नाचे दोष आपल्याला लागत असतात. मग आपली जी सेवा आहे ती कुठे ना कुठे मायनस होत असते. त्याच्यामुळे आपल्याला परान्न वर्ज्य करायचं. 7 दिवस कुठंच खायचं नाही आहे. एकदम सात्विक आहार घ्यायचा. मसालेदार वगैरे पण तुम्हाला खायचं नाही आहे. ते तुम्हाला नंतर सांगेन मी काय खायचं. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला परान्न खायचं नाही आहे. तर गुरुचैत्राचं पारायण जर पुरुष करत असेल तर पुरुषांनी गुरुचैत्राचं पारायण करते वेळेस म्हणजे त्या कालावधीमध्ये दाढी करायची नाही आहे. आणि महिला जर असतील तर महिलांनी पण केस वगैरे किंवा आपलं ॲब्रो वगैरे असतात ते काहीच करायचं नाही आहे 7 दिवस तुम्हाला. तसं गुरुचैत्र पारायणाच्या काळामध्ये आपण चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलच घालायची आहे. किंवा तुम्ही नाही चप्पल घातली तरीही चालते. पण आता कसे उन्हाळा आहे आणि आपल्याला चटके असतात पायाला, त्याच्यामुळं कमीत कमी तुम्ही नायलॉन किंवा रबरी याची चप्पल तुम्ही वापरू शकता. आणि गुरुचैत्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचर्याचं पूर्ण पालन करायचं आहे तुम्हाला. 7 दिवस आपण म्हणतो ना की गुरुचैत्राचं आपण पारायण करतो तेव्हा कोणी वारलं असेल नातेवाईकामध्ये भावकीमध्ये आणि पण तुम्ही त्यांच्या तिकडे जाऊ शकत नाही. आणि तुम्हाला सुतक वगैरे जर पडलं तर मग तुम्ही कोणाकडून ग्रंथ वाचून घ्या. कारण ग्रंथ तसा ठेवू नका तुम्ही. तुमचे काही 1-2 दिवस झाले नंतर तुम्हाला अडचण आली तर कोणाकडून तो ग्रंथ वाचून घ्या. तसा ग्रंथ ठेवू नका. तर आणि कुठे जर कोणी वारलं असेल आणि तुम्ही नाही गेलात तरी चालतं समजा नातेवाईकामध्ये, तर तिथे तुम्ही जायचंच नाही कारण तुमचं पारायण चालू आहे. आणि म्हणजे टाळायचा प्रयत्न करायचा. नाही गेलं समजा असं झालं की आपण नाही गेलं तरी हरकत नाही, लांबचा नातेवाईक आहे तर तसं चालतं. पण जवळचा जर असेल खूपच अर्जंट असेल तर मग तुम्ही जा, पण पारायण कोणाला तरी करायला लावा.
गुरुचरित्राचं पारायण आपण करतो तेव्हा काय होतं की आपल्याला जांभळी येते. आता सकाळी आपण उठलो अर्थात झोप झालेली नसते, मग जांभळी येणं, आळस येणं, झोप येणं, आपण पुन्हा मांडी हलतो आणि वाचते वेळेस कुठे ना कुठे शब्द आपले फुटत नाही आणि गलत शब्द येतो. मग अशा ज्या चुका आहेत त्या माफ होण्यासाठी तुम्हाला सायंकाळच्या वेळेस म्हणजे झोपण्याच्या अगोदर का होईना तुम्ही विष्णू सहस्त्रनाम या ग्रंथाचं पठण तुम्हाला करायचं आहे 7 दिवस. जोपर्यंत गुरुचरित्राचं पारायण होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे रोज सायंकाळच्या वेळेस, म्हणजे झोपायच्या झोपण्याच्या अगोदर कधीही तुम्ही वाचू शकता. गुरुचरित्राचं पारायण आपण करतो अर्थात 7 दिवस आपल्याला सेवा करायची आहे. पण हे पारायण करते वेळेस आपण जी काही नित्य सेवा करतो, तुम्ही 11 माळी 3 अध्याय वाचता, इतर काही सेवा करता, त्या सेवेमध्ये अजिबात खंड पडू द्यायचा नाही. गुरुचरित्राचं पारायण पण आहे कारण आपण पारायण सकाळी वाचून घेतो, दिवसभर आपण आपली कामं आवरायची, आपली नित्य सेवा पण करायची, त्या सेवेमध्ये अजिबात खंड पडू द्यायचा नाही. गुरुचरित्राचं पारायण केल्याने काय होतं तुम्हाला मी थोडक्यात सांगते बघा. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, आराध्य, आजार झालेल्यांना, जारण, मारण, भानामती इत्यादींना, ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. म्हणजे आपण गुरुचरित्राचं पारायण जर केलं तर आपले पितृदोष कमी होतात, आजार काही असेल तर तो सुद्धा दूर होतो, बाहेरची काही वाईट बाधा असेल, करणी बाधा किंवा कोणाची जे आपण म्हणतो झपाटलेलं असतं ते सुद्धा तुमचं दूर होऊन जातं. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे दुःखित असतात, जे अनेक संकटांना ते ग्रासलेले असतात आणि ते त्यांना काही सुधरत नाही, अशा वेळेस पण आपण गुरुचरित्राचं पारायण जर केलं तर आपले बरेचसे मार्ग मोकळे होतात. त्याच्यामुळे गुरुचरित्राचं पारायण नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.